हरे कृष्णा. आलेल्या सगळं भाविक भक्तांचं आज हार्दिक स्वागत आहे. काल आपण भगवान कृष्णाच्या अतिशय मधुर आणि आनंद देणारा, मनाला हृदयाला प्रफुल्लित करणाऱ्या अशा सुंदर कथेचं आपण पाहिलं. आणि 3 तासामध्ये केवळ भगवंत 10-12 लीला झाल्या. अध्यायानुसार 7 झाल्या, पण बाकी छोट्या मोठ्या कथा अशा कमी कमी 12 ते 13 लीला झाल्या. भगवंताची लीला जसं समुद्राच्या लाटा मोजता येत नाही मनुष्याला, तसं भगवंताचे नाम, भगवंताचे रूप, भगवंताचे गुण आणि भगवंताची लीला अगणित आहे. आपल्यासारख्या साधारण जीवात्मा जो बद्ध जीव आहे ह्या भौतिक संसारात आलेला आहे, तो भगवंताचं काय गुणगान करू शकेल. सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की समुद्राची शाई केली आणि आकाशाचा कागद केला तरी भगवंताचे गुणगान लीला नाही का आपल्याला उच्चारण करताना एवढं अगाध भगवंताचे चरित्र आहे. आणि हे चरित्र आपल्यासारख्या जीवात्म्यांना आकर्षित करण्यासाठी भगवंताच्या सुंदर लीला करतात. जसं एखाद्या पिक्चरमध्ये, जर मी मागे पण उदाहरण दिलं, एखाद्या पिक्चरमध्ये सगळं रोल असतो. एक हिरो असतो, एक विलन असते, एक प्रेमिका असते, ते हिरोचे आईवडील असतात, पुन्हा भाऊ असतात, सगळे त्याच्यामध्ये रस असतात. म्हणजे सगळे संबंध दाखवले जातात त्या पिक्चरमध्ये. आणि मग लोक, ते नाव वेगळे असतात त्या पिक्चरचे, पण लोक दरवेळेस पाहायला जातात. तसंच भगवंत वेगळे अवतार घेण्याचं कारण एकमेव काय, की आपल्यासारख्या बद्ध जीवांना आकर्षित करण्यासाठी भगवंत अशा सुंदर लीला करतात. की कदाचित नाही का वराह अवतार, नरसिंह अवतार, रामचंद्र अवतार किंवा कुर्मा अवतार, असे वेगवेगळे अवतार जे होतात, तर ते अवतार भक्ताने, बद्ध जीवाने त्याच्याप्रती अट्रॅक्ट व्हावं. आणि नाही जरी झालं तर भगवंती सगळ्यात शेवटी मधुर आणि प्रेमळ जसा अवतार आहे भगवान. येते चांसकला कृष्णसु स्वयं भगवान इंद्रियाकुलम लोके मृडयंती युगे युगे. जे इंद्राच्या आकुळ्यासाठी भगवान कृष्ण स्वतः येतात. आणि कृष्ण त्यांना काही नाही, एखाद्याचं हार्ट बंद पाडलं तरी ते आसूर मरू शकतो, पण आपल्या भक्तांशी आदान प्रदान करायचं होतं, त्यांना रसाचा आस्वादन करायचा होता. मग ते वीर्यरस असो, बिभत्स असो, हास्य करुणा असो. कारण वैकुंठ धामामध्ये सगळे सेवकच असतात, दास्य भावात सेवा करतात. तिथे असं त्यांना रागवणारं कोण नसतं. पण भौम्य वृंदावनमध्ये, ह्या भौतिक जगाच्या वृंदावनमध्ये पाहायला गेलं तर त्यांना यशोदामाई, रोहिणी माता रागवतात, गोपी रागवतात, गोपसखा रागवतात, त्यांच्याशी मजाक मस्ती करतात. अशा वेगळ्या लीलामध्ये भगवंताला आनंद भेटतो. आणि भगवंत स्वतः म्हणतात की मला वेदाच्या स्तुतीपेक्षाही जास्त जे माझे भक्त मला रागवतात ना, ते मला खूप आनंद देतात. त्या आनंदाच्या प्रती, ते प्रेमाचा रस स्वादन करण्यासाठी भगवंत ह्या लीला करतात. तर काल आपण शेवटची जी लीला पाहिली, आगासुर लीलाचे, आगासुर लीला जेव्हा श्रवण केल्यानंतर, तर ही 1 वर्षानंतर सुखदेव गोस्वामी राजा प्रश्न विचारतो की लीला तर खूप पहिले झालं, 1 वर्षानंतर का सांगितलेलं बुवा, त्याचं कारण काय. कारण हे मुलं जेव्हा घरी गेले तर त्यावेळेस 1 वर्ष झाला होता. आणि 1 वर्ष झाल्यानंतर सगळ्या गोपसखांना सांगितलं की आज भगवंताने आगासुराचा वध केला. तर राजा परीक्षेचा प्रश्न होता सुखदेव, असं कसं काय झालं. मग त्यावेळेस सुखदेव गोस्वामी म्हणतात की एक दिवस भगवंत आपल्या गायीसोबत नाही का वृंदावनमध्ये जात होते. भगवंताच्या गायी किती होत्या ह्या बघितल्या का सगळ्या. कृष्ण बलराम गायीनं घेऊन फिरतात वासरानं. आता संध्या अंधार असला असता तर ते पिक्चर दिसतं का माताजीला मागे सगळा व्यवस्थित सुंदर सुंदर. तर सगळ्या गायींना घेऊन भगवंत जायचे. एक दिवस यमुनेच्या काठी सगळे जे भगवंताचे गोपसखा होते त्याने सगळ्यांनी शिदुऱ्या सोडल्या. आणि शिदुऱ्या सोडल्यानंतर जे कमळ होते त्या कमळाचे पानं घेतले आणि त्या पानामध्ये सगळ्या शिदुऱ्या वाटप केल्या त्या. आणि कोणी रसगुल्ला आणला, कोणी गुलाबजाम आणले, कोणी संदेश आणला, कोणी कचोरी आणली, कोणी समोसे आणले. असे नाना प्रकारचे व्यंजन भगवंताच्या सोबत आणले होते. आणि प्रत्येक जो गोपसखा व्हायचा त्या गोपसखा एवढे अगणित संख्या होते, त्याची संख्या सुखदेव गोस्वामी अगणित त्यांचे गोपसखा मित्र होते भगवंताचे. आणि प्रत्येक गोपसखा म्हणायचा, कृष्णा माझा रसगुल्ला खाणं किती छान आहे. पहिले अर्धा तो तोंडानं खायचा आणि मग भगवान कृष्णाला खाऊ घालायचा. एखाद्यानं गुलाबजाम तोडायचा, उष्टा करायचा आणि भगवंता, कृष्णा बघ किती सुंदर आहे. आणि मग ते चांगलं वाटलं तर कृष्णाला पहिले, कृष्णा हे छान आहे. आणि कृष्णा प्रत्येकाचं खायचे आणि प्रत्येकाला वाटायचं कृष्ण माझ्याजवळ बसेलेत. एवढे गोपसखा, प्रत्येक गोपसखा बघ कृष्णाला, प्रत्येकाला वाटे कृष्ण माझ्यासोबत बसलेलेत, कृष्णा खाणं.
आणि भगवंत म्हणायचे नाही 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 असं प्रत्येकाची शिदोरी भगवंत. आणि मग ते गोपाळकाला असायचा. गोपाळकाला म्हणजे काय, आता खेडेगावात तुम्ही जाता तर प्रत्येकजण भाकरी आणतात, कोणी भाजी आणतात, कोणी डाळ आणतात. आपल्या घरात जे काही होतं ते एकत्र जमा केलं जातं गोपाळकाल्याच्या दिवशी. आणि तिथे मग कालेच कीर्तन होतं आहे. आणि कालेच कीर्तन झाल्यानंतर ते दही फोडली जाते आणि तो कुरमुऱ्याचा प्रसाद वितरण केला जातो. गोपाळकाला म्हणजे काय की तिथे तुमच्या सगळ्या विविधतामध्ये एकता हे भगवंत आपल्याला शिकवत आहे तिथून. जरी प्रत्येकाचं पदार्थ वेगळे वेगळे असतील पण प्रत्येकाचा भाव काय होता, कृष्णाला प्रसन्न करणं होतं. त्याच प्रकारे आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये, आपल्या समाजामध्ये प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असेल, प्रत्येकाचे गुण वेगळे असेल, प्रत्येकाचं वागणं वेगळं असेल, पण केंद्रबिंदू जर भगवंत असेल प्रत्येकाला, तर त्या गोपसाखासारखाच भाव आपल्याला इथं गोलोकवृंदांचा भाव पाहायला भेटतो. आणि मग विविधामध्ये वेगता पाहायला गेली आणि जेवढी विविधता असेल तर त्याच्यामध्ये रस भेटतो. कलर एकच कलरचा असेल, समजा तुम्ही जेवणामध्ये जेवण कधी बसले नुसतं तुम्हाला हलवाच खायला दिला तर पोट भरेल का नाही. तर जेवणाबरोबर भाजी पोळी चटणी लोणचं किंवा पकोडे किंवा आणखीन काही काही नाना प्रकारचे व्यंजन असतात, तर त्यामुळे ते स्वाद वाढत राहतो. त्या तसंच जीवनामध्ये विविधतामध्ये एकता जर असेल तर त्या जीवनाला रस येतो. आणि हे भगवंत त्याच्यातून शिकवतात. आणि मग भगवंत हळूहळू सगळे गोपसाखांना काही शिदोरी खायचे आणि प्रत्येक गोपसाखा भगवंताला अर्पित करायचा. पहिले स्वतः अर्धा खायचं कशामुळं की शबरी पण अर्ध का खायचे की भगवंताला आंबट नको जायला. आता उद्यापासून आपल्या माते लोकांना नको चालू करायला, पहिले अपराध आहे. जसं ते एकदा मला एका पंचवटीमध्ये मी जेवणाला गेलो होतो. नवीनच लग्न झालं होतं, माझ्या 2-3 महिने झाले असावे. आणि त्या सासूबाई म्हटले प्रभूजी या आमच्या घरी प्रसादाला. आता लय मागलं आमचं जावं आपलं सून आली या प्रसादाला या प्रसादाला. आणि नेमकं काय त्यांचं हॉल आणि किचन समोरच दिसत होतं असं. आणि मी सोफा सेट मला जिथं बसवलं ते दिसत होतं. तर ती माऊली काय बनवत होती ते टाकायची पण असं करायची, पाणी वाचायचे, पुन्हा मीठ घालायचे, पुन्हा टाकायचे, असं करायचं. मला अरे चुकीच्या ठिकाणी जेवायला आलो बाबा. मला टेन्शन आलं. आणि आता कसं म्हणायचं नाही जेवायचं तर अवघड राहतंय. म्हटलं काय हरकत नाही. तर विचारलं आज माऊलीनं काय बनवलं माताजीनं. म्हणे डाळ बनवली. अच्छा डाळ बनवली का, कळलं. अच्छा अच्छा. त्या म्हटलं तुरीची डाळ मला चालतच नाही आहे, ॲसिडिटी होते. म्हणजे काय हरकत. पण अहो माझ्या सुनेनं एवढी प्रेमानं बनवली आहे. म्हणलं हो पण चालत नाही. मग भाजी पोळी खाली निघून आलो. तर सांगायचं तात्पर्य काय की भगवंताच्या पहिले कधीच आपण असा नाही घेतला पाहिजे. आमच्याकडे एक ब्रह्मचारी होते बंगाली. जेव्हा ते स्वयंपाक करायचे ना तर स्वयंपाकाचा नुसता धूर जरी घेतले ते सांगायचे की त्यांना मीठ किती आहे, मसाला किती आहे, एवढं परफेक्ट. आणि ते सांबार बनवायचे ना तर लोक चाटून पुसे का अजून बी ते सांबार त्याची टेस्ट आहे ना जबरदस्त असते, बिना कांदा लसणाचं सांबार. आणि कोणती भाजी बनवू दे त्याने, कडू कारल्यामध्ये जरी भाजी बनवलं तर लोक आवडीनं खातात एवढी. कारण एक्सपर्ट होते. कारण साक्षात जिच्या हात लक्ष्मीचा वास असतो ती चांगले स्वयंपाक करू शकते. कारण की लक्ष्मीचा हात असतो त्याच्यामध्ये, अन्नपूर्ण देवीची कृपा असते. आणि जर येत नसेल एखाद्याला तर त्यांची वर्शिप करायला पाहिजे आणि एक्सपर्ट राहिले पाहिजे. आम्ही सगळ्या गोष्टी शिकतो जीवनामध्ये ए टू झेड. आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी आहेत, ते UK मध्ये गेले होते, हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चर द्यायला. ते जातात, आता पण गेलेले आहेत. वर्षातले 3-4 महिने ब्रह्मचारी जातात वेगवेगळ्या देशामध्ये. तर हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचं इंट्रोडक्शन विचारलं तर ते इंट्रोडक्शन असं होतं की ती इंडियन एअरफोर्समध्ये फायटर पायलट होते, पण इंटरनॅशनल लेवलला टेनिस खेळायचे. आणखीन त्याच्या डिग्रीचं इंट्रोडक्शन देण्यात आलं. आणि सगळ्या डिग्रीचं इंट्रोडक्शन दिल्यानंतर सगळं प्रवचन झालं, लेक्चर झालं बा. त्याच्यात टॉपिक होता विल ऑफ पॉवर, म्हणजे जीवनाची तुम्ही शक्ती कशी वाढवली पाहिजे आंतरिक. तो टॉपिक गीतेच्या आधारावर त्यांनी दिला. दिल्यानंतर एक ब्रिटिशर आला त्यांच्याकडे आणि त्याने विचारलं की तुमचं इंट्रोडक्शन काय स्वतःचं. तर ते काय त्याने उत्तर काय लिहिलं, आय एम स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. म्हणून लास्ट मोमेंटपर्यंत आपण विद्यार्थी राहिलं पाहिजे, शिकलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही शिकलं पाहिजे. विद्यार्थी प्रत्येक अवस्थेत राहताना तुम्हाला कधी टेन्शन नाही. आणि ज्या दिवशी टीचर बनतात ना त्या दिवशी अवघड राहत आहे. बा तुम्ही सगळे विद्यार्थी म्हणले टीचर, मला जास्त टेन्शन आहे तुमच्यापैकी. कारण दड पण असतं. विद्यार्थी काय नाही बिंदास तुम्ही काही बोला, ते जीवन सुख आहे तुमचं. कारण क्षणावधारी पण होते. तर सांगायचं तात्पर्य एक आहे की शिकत राहा जीवनामध्ये. तुमचा प्रत्येक वेळ तुम्ही काही शिकू शकतात. वेळ याच्या त्याच्यात घालण्यापेक्षा अशा काही गोष्टी शिकल्या पाहिजे की त्याचं आपल्या जीवनाचं भलं होईल. असं होतं वेगळा विषय. तर अशा प्रकारे भगवान कृष्णाला सगळं शिदोरी अर्पण करताना, प्रसाद अर्पण करीत असताना
त्यावेळेस काही गायी नाही का ज्या भगवंताच्या आजूबाजूला वासरं आपलं गोपसखाच्या बाजूला गायी वासरं होते, ते चरता चरता अचानक दूर गेले होते. तूर्ण लोभेना हा शब्द वापरतात सुखदेव गोस्वामी, की भगवंत जवळ असताना तुर्लो लोभाच्या काय झालं, गवत किती लांब चांगलं चांगलं दिसतंय ते खाण्याच्या लोभाने कुठे गेले, दूर गेले निघून. आणि लोभ दूर निघून गेल्यानंतर सगळे गोप चिंताग्रस्त झाले, कारण त्यांचं धन काय होतं, गोधन होतं. पहिल्या काळात जसं माझ्या घरी मला आठवत आहे, जर गोण्याच्या थैल्या असायच्या अशा धान्याच्या, ज्वारीच्या, गव्हाच्या, हरभराच्या, तर ते धन थप्पी बघतात. आणि गाई बैल असले की वाटायचे धन आहे. आजकाल काय कोण भेटतच नाही. ते शेतकरी असतात त्यांच्याकडे, पण सिटीमध्ये तर ते आयतं पीठ आणतात आणि ते खातात. हां, तर ते धन होतं त्यांच्याकडे. तर त्या गोपसखा काय झाले, विचलित झाले की आमची गायी गेल्या कुठे, गायी कुठे गेल्या. तर भगवंत म्हणले काळजी करू नका, मी शोधून आणतो. तर भगवंतानं काय केलं, आपल्या हातात एक कौल घेतला, म्हणजे हातात नाही का दूध, आपलं दही आणि भात एका हातात घेतलं. आणि तू म्हटले तुम्ही आरामशीर सगळेजण जेवण करा, तोपर्यंत मी काय करतो, वापस येतो, गाईला घेऊन येतो. आणि मग हातामध्ये जे कमळाचं पान असतं त्याच्यामध्ये दही भात, भगवंताने संदेश घेऊन नाही का निघाले भगवंत. आणि निघाल्यानंतर शोधत शोधत गेले, तर इकडे ब्रह्माजीनं त्याच्या पहिले एक प्रसंग पाहिला. काय पाहिला, की हे भगवंत उष्ट कसे खात काय, स्वतःला तर परमेश्वर भगवत म्हटलेले त्यांना, पण असे भगवंत कस काय, कशा पद्धतीनं नाही का उष्ट खात आहेत. तर त्याचा प्रसंग असा झाला की जेव्हा हे सगळे शिदोरी खात होते, तो मधुमंगल नावाचा एक काय होता, भगवंताचा सखा होता, आणि तो ब्राह्मण होता आणि त्याला ताक खूप आवडायचं. आणि तर ह्या मधुमंगलनं काय केलं, एक दिवस एक मटकं, म्हणजे मटकं एका झाडाच्या बाजूला बसून नाही का पिऊत लागला, लपून बसाय. त्याला दूध दही लय खूप आवडायचं भगवंताला. आणि दूध दही आवडत असताना त्यानं ते मटकं आहे ना, छासचं ताकाचं असं गटगट सगळं पिऊन टाकलं. आणि पित असताना भगवंतानं पाहिलं की सगळे गोपसखा मला अर्पित करतायत, पण हा मधुमंगल काहीतरी एकटा चोरून खातोय, एकटं काहीतरी चोरून पितोय. त्यावेळेस भगवंतानं पाहिलं की या झाडाच्या आड लपून बसलेला. तर गोपसखांना म्हटलं थांबा जरा, मी जरा बघतो मधुमंगल. तर मधुमंगलनं पाहिलं की कृष्ण माझ्याकडे येतोय आणि आता जर राहिलेलं ताक तू पिऊन टाकेन तर मी काय करू. सगळं पोट भरले, इथपर्यंत आलेलं ताक. त्यानं काय केलं, शेवटचं 2-3 घोट होते ते बी तोंडात पिले. आता खाली जाईना, करायचं काय, तर तो बरा धरला. आणि मग भगवंताला दाखवलं, मटकं खाली भाऊ, आता काही नाही तुला. तर भगवंताने पाहिलं की यानं सगळं स्वार्थापणानं काय केलं, ताक पिलेले. तर भगवंत काय करतात, त्याचं जे तोंड असतं त्याला असं दाबतात, असं पिचकारी मारतात. मारल्यानंतर ते जे ताक उडतंय मधुमंगलच्या तोंडातून ते भगवंत पिऊन टाकतात. आता हे शुद्ध भाव आहे, हे भौतिक जगाचं विकृतपणा नाही त्याच्यामध्ये, शुद्ध भावस्तरावर आहे. जेव्हा ते पितात आणि पिल्यानंतर हे ब्रह्माजी पाहतात की स्वतः हे भगवंत आहे, उष्टे कसं काय खाता बुवा. आणि ते अचंबित झाल्यानंतर भगवंत त्यांना मोहित करण्यासाठी, त्यांना भ्रमित करण्यासाठी ब्रह्माजी काय करतात, आता त्यांना एक परीक्षा घेतात. काय परीक्षा, जसे भगवंत गेले आणि भगवंत गेल्याबरोबर इथे ब्रह्माजीने काय केलं, जेवढे काही पहिले गायी चोरल्या आणि गायी चोरल्यावर नंतर गोपसखासुद्धा चोरले. चोरल्यानंतर भगवंत वापस आले आणि वापस आल्यानंतर त्यांनी पाहिलं, काय पाहिलं की ब्रह्माजीने माझे सगळे गोपसखा आणि गायी काय केल्या, चोरलेल्या आहेत. आणि चोरल्यामुळे भगवंत म्हणले हरकत नाही, माझी परीक्षा पाहतो का. अरे मी ज्याला निर्माण केले, माझाच मुलगा माझी परीक्षा कसं काय पाहतो. तर भगवंत काय करतात, आपलं विस्तारित स्वरूप करतात. जेवढ्या गायी असतात 9 लाख गायीचं नाही का स्वतःचं विस्तारित स्वरूप करतात भगवंत. आणि स्वतः विस्तारित केल्यानंतर तेवढ्याच गायीन तेवढेच बछडी निर्माण केले आणि भगवंत लीला करू लागले. अशा लीला करत असताना बराच वेळ गेल्यानंतर ब्रह्माजी बघितला की आता भगवंत करतात काय. आणि भगवान करतात काय म्हणून जेव्हा वापस येऊन बघतात, अरे मी जेवढे गायी बछडे चोरलेले लपून ठेवले होते, तर कृष्ण तेवढ्याच गायी आणि बछड्यासोबत लीला करतायत, असं कसं काय. आणि मग जेव्हा ते बघतात की एका मुहूर्तामध्ये वापस आल्यानंतर तोपर्यंत 1 वर्ष निघून गेला होता. आणि 1 वर्ष निघून गेल्यानंतर ते बघतात की भगवंताने आपलं विस्तारित स्वरूप केले. तर त्यावेळेस या गायी बछड्यांचं प्रेम जर पाहिलं गेलं तर तिथे सुखदेव गोस्वामी वर्णन करतात राजा परीक्षितला की राजा, जेवढे गायी झाल्या होत्या आणि जेवढे बछडे झाले होतं, तर ज्या दिवशी ते वापस घरी गेले होते बछडे, तर त्या गोपसखीनं नाही का त्यांना साक्षात वाटायचं की माझा कृष्णच माझ्याकडे आलेला आहे. तर रोजचं जेवढं प्रेम गोपसखाच्या प्रती असायचं, तर तेवढं प्रेम नाही का त्याच्या 1000 पटीनं गोपसखाचं प्रेम कोणाच्या प्रती वाढायला,
भगवंताने जे अवतार घेतलं, गायींचं हंबरणं, गायींचं नाही का जे प्रेम आहे ते बछड्यांच्या प्रती नाही का 1000 पटीनं वाढलं होतं. का तर भगवंत स्वतः विस्तारित झालेले आहेत. म्हणून का भगवंत एक्सप्लेन करतात, विस्तारित स्वरूप करतात, एक्सपाशन करतात स्वतःचं. आणि त्या दिवस गायी बाछड्यांचं गोपसंखांचं एवढं प्रेम वाढत गेलं, एवढं प्रेम वाढत गेलं की गायी नाही का बाछड्याला सोडून राहतच नव्हते. कारण गायीने इच्छा होती की एक दिवस कृष्णानं आमचं बछडे व्हावा. प्रत्येक गायीची इच्छा होती, प्रत्येक गोपसखाची इच्छा होती. काय इच्छा होती की एक ना एक दिवस कृष्ण आमचा कधी मुलगा होईल. आणि सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंताने काय केलं, जेवढे काही बछडे होते, जेवढे काही गोपसखा होते त्यांचं विस्तारित स्वरूप केलं. आणि 1 वर्ष सगळ्यांना त्यांनी काय केलं, प्रेमाचे आदान प्रदान केले, सगळ्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजे एक इथं प्रिन्सिपल आहे, शिक्षा आहे की जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनात काही जरी इच्छा करतो तर भगवंत ती परिपूर्ण करतात. पण त्याला वेट अँड वॉच. तुम्हाला असं वाटतं की या जगामध्ये कोणत्याही गोष्टी रिमोट कंट्रोल ऑन केलं की AC ऑन होतो, फ्रीज ऑन आपलं किंवा TV ऑन होतो, तसं तुम्हाला वाटतं की मी थोडंसं काही भगवंत लगेच भेटावं. नाही, प्रॉब्लेम बी नाही का रिमोट कंट्रोलसारखे सॉल्व्ह होत नाही आणि भगवंत पण लगेच भेटत नाही. जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला नेहमी नाही का प्रयत्न करावं लागतात. जेवढं तुम्ही संघर्ष करता आणि प्रयत्न करता तेव्हा त्याचा रिझल्ट असतो. सब्र का फल मीठा होते. संघर्षातून सफलतेकडे जेव्हा जाताना तुम्ही तेव्हा त्याचा रिझल्ट तुमच्या हाताशी येऊ शकतो. तोपर्यंत येत नाही. लाईफमध्ये चॅलेंजेस असतील. कोणते चॅलेंजेस असतील? फॅमिली, सोशली, फिजिकली, इमोशनली, सो मेनी प्रॉब्लेम्स असतील तुमच्या लाईफमध्ये. पण ते प्रॉब्लेम्स कसे होते? तुम्हाला एक वाक्य सांगितलं, हे पण दिवस जातील, हे पण दिवस जातील, हे पण दिवस. आज प्रॉब्लेम्स आले, चॅलेंजेस आले तर त्यावेळेस वाक्य वाचून घ्यायचे, हे पण दिवस जातील. ते कधी स्टेबल राहत नाही, लाईफमध्ये चढवत राहणार. तर ब्रह्माजीनं बघितलं की अरे भगवंताने विस्तार केला आणि सगळे बछड्यांची, गायींची इच्छा पूर्ण केली भगवंतानं. आणि मग ब्रह्माजी येऊन बघतात तर मोहित झाल्यानंतर अरे सुखदेव गोस्वामी म्हणतात की भगवंत त्या गोवर्धन पर्वतमध्ये सगळे गोपसखा जे गायीचे बछडे पाहिले कुणाकाला तर धावून त्यांच्यावर आले. आणि तर बलरामजीनं बघितलं काहीतरी वेगळंच दृश्य होत चाललेलं आहे. कधी एवढ्या गायी गोवर्धन पर्वतून वासरांच्या प्रती एवढ्या अट्रॅक्ट होत नाहीत, तेवढ्या आज काहीतरी वेगळ्याच जास्त आकर्षित होत आहेत. आणि जे गोप होते तर आपल्या मुलांच्या प्रती जे बालक सखा होते त्यांच्या प्रती विशेष आकर्षण झालं होतं. आणि मग बलरामजीनं पाहिल्यानंतर बलरामजी भगवंताला विचारतात की काय असं झालेलं आहे की तुम्ही हे केलेलं आहे. त्यावेळेस भगवंत म्हणतात की ब्रह्माजीनं माझी परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग माझं विस्तारित स्वरूप केलेलं आहे. आणि मग हे कळाल्यानंतर भगवंत काय करतात, ब्रह्माजीला आपलं विस्तारित स्वरूप करतात. अरे हे जेवढे तुला गोप साकास दिसतात ना, हे सगळे वैकुंठाचे पार्षद आहेत, हे काही साधारण नाहीत. भगवंताच्या गोपसखामध्ये डिफरन्स काय की कृष्णाच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी आणि श्रीवत्स असतात. बाकी सेम टू सेम भगवंताचे गोपसखा असतात, कारण ते चतुर्भुज रूपामध्ये आलेले आहेत. आणि मग भगवंताने विस्तारित केल्यानंतर जेव्हा ब्रह्माजीनं पाहिलं की अरे गोपसखा साधारण नाही, गायी वासर, हे साक्षात भगवंताचे विष्णू स्वरूप आहे. तर भगवंत म्हटलं की माझी शक्ती आहे ना, अंतरंग शक्ती ही जी लीला करते तर तिचा थांग पता कोणाला लागत नाही, मोठ्या मोठ्या योगीला लागत नाही, साधारण व्यक्तीला काय लागणार. आणि केल्यानंतर मग ब्रह्माजी येऊन अतिशय लज्जित होतात. आणि लज्जित झाल्यानंतर ते ब्रह्मस्तुती करतात. काय स्तुती करतात तर ते म्हणजे हे प्रभू, मनुष्याच्या तुमच्या अहेतुकी कृपेमुळं जी प्रत्यक्षा करता अहेतुकी प्रत्येचे त्याच्या जीवनामध्ये जे कर्माची वाईट फळे भोगत असताना त्याची वाणी, त्याचं हृदय, त्याचे शरीर त्याला काय करतात, सुख दुःख देत असतात. पण त्याचं सुख दुःख, वाईट परिणामाचे फळं हे गत कर्मामुळं भेटत असतात, ह्या जन्मातले नसतात. म्हणून इथे आपल्या ब्रह्माजी काय शिकतात की पूर्वजन्मातील चांगल्या वाईट कर्माची फळं ह्या जन्मामध्ये तुम्हाला शारीरिक, मानसिक, आर्थिक, पारिवारिक नुकसान भोगावं लागतात. ह्या श्लोक नंबर 8मध्ये ब्रह्माजी सांगतात भगवंताला प्रार्थना, भगवंता जे काही मला भेटलं किंवा चांगलं झालं ते माझ्या गत कर्मामुळं भेटलेलं आहे. आणि त्याबरोबर ते म्हणतात की याच्यातून जर पार व्हायचं असेल, ह्या दुःखातून पार व्हायचं असेल तर तुमचीच एक मुक्तिपदे सदाय भाग, तुम्हीच त्या मुक्ती देऊ शकता, दुसरं कोणी देऊ शकत नाही. आणि मग केल्यानंतर तिथे आणखीन प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात की नारायणस्तम ही सर्व देही नाम आत्मस्य अखिल लोक साक्षी, तुम्ही साक्षात नारायण आहेत आणि सर्व देही नाम जे आहेत सगळ्या देवाचे आपलं जीवात्मा आहेत त्यांचे तुम्ही कोण आहेत, आत्मा आहेत. अखिलस म्हणजे सगळ्या अखिल लोक आहेत त्यांची ईश्वराने साक्षी आहेत. नारायण नर भूल जल म्हणजे तुम्ही
क्षीरसागरामध्ये शयन करणारे आणि तवे माया, हे जगातली माया तुम्ही निर्माण करतात. आणि ह्या मायामध्येच लोकांना का मी अहम ममितीचा भाव त्याच्यामध्ये, हे माझं आहे आणि मय और मेरा, मी आणि माझं ह्या तत्वामध्ये तो खेळत असतो. आणि मी आणि माझ्या तत्वामुळे तो लाईफमध्ये दुःख भोगत असतो, जीवनामध्ये संकट समस्या भोगत असतो. जोपर्यंत मी आणि माझा भावना सुटत नाही तोपर्यंत तुमच्यासोबत दुःखाचा नाही का लेबल चिपकलेलाच असणार आहे. तर तुम्हाला मी आणि माझ्या भावनेच्या वरती आल्यानंतर सुखाचा अनुभव होऊ शकतो, जोपर्यंत शरीर स्तराच्या बाहेर निघणार नाहीत. म्हणून गीता समजायचा पहिला प्रिन्सिपल काय, सांख्ययोगामध्ये भगवंताने सगळ्यात जास्त श्लोक बोलले असतील ते 27 ते 28 श्लोक आत्म्याबद्दल बोललेले आहेत. सांख्ययोगाच्या दुसऱ्या, सांख्य म्हणजे गीताचा सार म्हटलेलं आहे. का शरीर नाही आत्मा आहे. कारण आपण जेवढं शरीर स्तरावर राहू तेवढंच आपल्याला वेदना होणार आहे, पण आत्म्याच्या स्तरावर आल्यानंतर त्याला एवढं तुम्हाला त्याचा दुःखाचा कोणताही प्रभाव पडणार. म्हणून भगवंत आपल्याला त्या गोष्टीला अलर्ट करतात आणि ते म्हणतात की हे भगवंता, की तुम्ही सगळ्यांचे ब्रह्मांडाचे मूळ आहात आणि तुमच्यापासून सगळं काही उगमस्थान झालेलं आहे. मी तुम्हाला नमन करतो. आणि नमन केल्यानंतर तिथे भगवंताच्या प्रती प्रार्थना केल्यानंतर ब्रह्माजी तिथून निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर गोपसखा रोज रोज आपल्या त्यांची नाही का ओढ लागायची. काय ओढ लागायची, की कोण मी कृष्णाला पकडेन, अहमपूर्वाने मी पहिले भगवंताला कोण स्पर्श करेन. तर भगवंताला पकडण्यासाठी स्पर्धा लागायची. काय स्पर्धा लागायची, कृष्णाला कोण पहिले पकडणार, कृष्णाला कोण पकडणार, असे स्पर्धा लागायचे. आणि त्या स्पर्धेच्या मागे सगळे गोप धावायचे आणि कृष्ण बालराम पुढे पळायचे आणि गोपसखा त्यांच्या मागे लागायचे. असं करता करता अशा सुंदर सुंदर लीला वृंदावनमध्ये, ह्या वृंदावन धामामध्ये भगवंत लीला करायचे. आज बी तुम्ही वृंदावनमध्ये जातान तर सगळ्या गोपसखा एक दिवस भगवंत यशोदामाई त्यांना नाही का चप्पल शिवत होती. म्हणजे कृष्णा तुझ्या पायाचं माप दे. का म्हणजे कशासाठी मैया, अरे तू वनात जातोयस आणि तुझ्या पायाला नका खडे टोचायला नको, काटे नको मोडायला, तुझ्यासाठी मी चप्पल शिवते. तर त्यावेळेस भगवंत म्हणतात मैया जर तू मला चप्पल शिवते तर माझ्या 9 लाख गाईला सुद्धा तू काय कर, चप्पल शिव, तरच मी चप्पल घालेल. आणि जेव्हा हे वाक्य वाचलं ते म्हणजे कसं काय शक्य रे, त्यानंतर काटे आणि खडे टोचण्यासाठी खूर असतात, पण तुझे पाय कसे नाजूक आहेत, कोमल आहेत, त्यांना वेदना होतील आणि त्या वेदना मला सहन होत नाही. तू जेव्हा अनोनी पायानं जातोस ना तर सगळं माझं चित्त, माझं मन नाही का तुझ्याच्या याच्याशी लक्ष असते. अरे तुला काही टोचलं तर नसेल, तू झाडं पडलात नसेल, मी घर कार्यामध्ये असताना सुद्धा माझं मन तुझ्याप्रती आपलं चित्त असतंय, म्हणून माझं मन लागत नाही, म्हणून तू काय कर, चप्पल घाल. भगवंत म्हणतात नाही नाही मैया, जोपर्यंत तू गाईला चप्पल घालणार नाही तोपर्यंत मी चप्पल घालणार नाही. यशोदाबाई म्हटले हा हाटालाच पेटला तर कसं बुवा शक्य आहे. तर जेव्हा या गायी ऐकतात तर कृष्ण आमच्यामुळे चप्पल घालत नाही, त्या सगळ्या 9 लाख गायी वृंदावनमध्ये जातात आणि सगळे जे मोठमोठे ढेकळं होते दगडाचे याचे बारीक एकदम चूर पावडर केले, जसं पॉन्डचं पावडर असतं ना. आज बी वृंदावनची ब्रजरेती जाताना तुम्ही, रमण रेती, गोवर्धन परिक्रमामध्ये किंवा सगळ्या वृंदावनमध्ये फिरा तुम्ही, ती माती एकदम सॉफ्ट आहे, एकदम असे रज आहे ना ती एकदम सॉफ्ट आहे, पावडरसारखी, पॉन्ड्स पावडरसारखी. आणि भक्त रमण रीतीला गेल्यानंतर तिथं कुस्ती खेळतात, कबड्डी खेळतात, हुतुतू करतात. तुम्ही कधी जमलं वेळ तर वृंदावनला जा आणि एखाद्या जाणकार व्यक्तीसोबत जा. तुम्ही असे जाताना तुम्हाला तिथले पांडा लोक लय आड्यात काढतील, पैसे तर घेतीन आणि तुम्हाला काहीच पाहणार नाही. जो जाणकार व्यक्ती तिथं जाऊन आलेला आहे, त्याला सगळ्या गोष्टी माहिती आहे, कुठं काय केलं पाहिजे. मिनिमम 8 दिवस वेळ काढायचा, म्हणजे प्रत्येक दिवसात 3 प्लेसेस पाहणं होतात. 8 दिवसामध्ये 70% पाणी होतं आहे. 12 वनापैकी काहीतरी जे तालवन, महावन, भांडेरवन, खादिरवन, हे जे वन आहेत ह्या वनच पाहणं आणि बाकीचे काही भगवंताचे जे मंदिर आहेत. तर त्यावेळेस गाईनं काय केलं, सगळं पावडर करून टाकलं आणि पावडर करून टाकल्यानंतर भगवंत वाटलं की अरे माझ्या गायीने एवढी सेवा केली. तेव्हापासून भगवंतानं अनवणी पायानं वृंदावन फिरायला. आज बी जे कृष्णाचे भक्त आहेत जेव्हा वृंदावनला जातात ना, जसं वृंदावनच्या मथुरा स्टेशनला पोहोचतात ते चप्पल काढून ठेवतात. का बरं, कृष्ण अनवणी पायाने फिरले ह्या भूमीवर, तर मला चप्पल घालून फिरण्याचा काय अधिकार आहे. कारण तेव्हा आणि जेवढे दिवस वृंदावनमध्ये राहतात ते अनवणी पायाने फिरतात आणि तो जो भगवंताच्या लीलाचा स्मरण व्हायचे. आणि दुसरं भाग्य समजायचे की ही ब्रजरीती किती आहे, की ह्या ब्रजरीती भगवान कृष्ण बलराम नाचलेले आहेत, नृत्य केलेलं आहे, याच्या प्रत्येक कानाकानामध्ये भगवंताचा स्पर्श झालेला आहे. तर माझ्या चपलापेक्षा माझ्या अंगाला कुठेतरी ते धुळीचा स्पर्श होतोय, ती भावना सोबत. आणि म्हणून बरेच लोक ब्रजरीती घरी घेऊन येतात. कोणी गेला वारलेला असेल त्याच्या अंगावर ब्रजरीती टाकतात, कारण की शेवटी त्याचा उद्धार होतो. किंवा काही भक्त रोज आपल्या थोडंसं माती घेताना आपल्या डोक्याला
टिक्याला हे लावतात. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुमची श्रद्धा आणि विश्वास असणं महत्त्वाचं आहे. विश्वास नसेल आणि तर जेवढी श्रद्धा नसेल तर तुम्ही त्याला साधारण म्हणून धाम बघायचं असेल तर डोळ्यानं पाहता येत नाही धाम. धाम हे कानानं पाहता येईल. समजा इथं बाबा बसलेले, तुम्ही सगळेजण बाबाला पाहता, पण बाबाबद्दल काहीच माहीत नसेल तर तुम्ही नुसते पाहता. पण बाबाबद्दल कोणी इंट्रोडक्शन दिलं, माहिती दिली की बाबाचं काय हे झालं, बाबांनी काय काय केलं, तर तसं जेवढं तुम्ही ऐकता तो तुमचा बघण्याचा दृष्टिकोन लगेच बदलतो. तसंच वृंदावनला जेव्हा तुम्ही वृंदावनच्या कथा ऐकता, त्याची महिमा ऐकता, त्या ठिकाणावर जाऊन त्याचा महिमा घेऊन घेता, तेव्हा त्या धामाचं महत्त्व तुम्हाला कळेल. म्हणून त्या ठिकाणी हे केलं. तर भगवंत असे वृंदावनमध्ये करतात. त्याच्यानंतर भगवंत दुपारा जेव्हा सगळेजण शिदोरी खायचे, तर शिदोरी खाल्ल्यानंतर भगवंताला झोप यायची जांभळ्या यायच्या. तर काही भक्त एवढे उत्साह असायचे की चुटकी वाजवायसाठी सगळे गोप विचार करायचे की आता भगवंत जांभळे देते तर मी पहिले चुटकी वाजेल, मी चुटकी पहिले वाजेल. म्हणून हे पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल गोपसाका, काही गोपसाका फुलं घेऊन यायचे भगवंतासाठी आणि भगवंत म्हणायचे अरे कृष्णा किती सुगंध फुलं बघ नाही जायचं. म्हणून भगवंत वनमाली घालायचे. वनमाली म्हणजे काय, सगळ्या प्रकारचे फुलं जेवढे एकत्र जमा केले जातात त्याला वनमाली म्हटल्या जाते. जंगलातले जेवढे फुलं असतात, वैजयंती माला किंवा वनमाली असे फुलं घातल्या जातात. आणि करीत असताना एक दिवस बलरामजी खूप थकले होते. थकल्यानंतर भगवंत त्यांचे पाय दाबू लागले. काही गोपसखा भजन म्हणू लागले, काही गोपसखा नाही का जे याचे पानं असतात पळसाचे पानं, त्या पळसाच्या पानानं भगवंताला हवा घालू लागले का त्यांना शांत झोप लागायला लागे. अशा रोज रोज सुंदर लीला चालायच्या. गाई वासरत चरायचे. आणि 2-3 दिवस झाले, 1 हप्ता झाला, पण एकसुद्धा आसूर आला नाही. मामानं काही खेळणं पाठवलं नाही लवकर. मामानं मग बऱ्याच दिवसांनी एक खेळणं पाठवलं. काय पाठवलं तर त्या ज्या वनामध्ये खेळत होते तर तिथे काही श्रीदामा सुदामा आदी मधुमंगल म्हटले भगवंता आज आपल्या शिदोऱ्या लवकर संपल्यानं भूक लागलेली, आणि भूक लागल्यानं आम्हाला काय कर, इथे बाजूला जे ताल वृक्ष आहे, तालवण आहे, तिथले फळं खाण्याची खूप इच्छा होती, तर ते फळं आम्हाला दे. तर भगवंत म्हटले जाऊन खा ना, काय तेवढं तुम्हाला. ते म्हणले नाही नाही भगवंता, तिथे एक धेनुकासूर नावाचा असुर आहे, तो गाढवाच्या रूपामध्ये राहतो आणि तिथे त्याचं वर्चस्व असल्यामुळं जे तालवृक्ष आहे त्याच्यातली जी काही दारू बनती, पहिलं ताडीमाडी केंद्र तिथं चालू झालं बरं. धेनुकासूर अँड कंपनी ताडीमाडी केंद्र. तर त्या तालवृक्षातून काय करायचे, ते मदिरा करायचे आणि त्या मदिरा काय करायचे कंसाला पाठवायचे. आणि मग तिथले जे काही त्या तालवळत मदिराचे तर हा धेनुकासूर प्यायचा. तर मग भगवंत म्हटले की आतापर्यंत मी बऱ्याच असुरांचा वध केला आहे, आता भगवंत मग बलरामजी आता तुम्ही सुरुवात करा तुमच्या याला. आणि मग भगवंत बलरामजी पुढे जातात आणि जाता जाता जसं एखादा हत्ती एखाद्या वेलीला असं सहज वाकवतो तसं बलरामजी काय करायचे, जे तालवृक्षाचे मोठमोठे हे आहेत ना वृक्ष त्यांना वाकवायचे आणि सगळ्या गोपसखांना म्हणायचे जेवढं पाहिजे तेवढं खाऊन घ्या. सगळे झाड वाकवायचे, आवाज करायचे. ते धेनुकासूर आणि कंपनीचे जे मित्र होते गाढव, सगळे गाढवच होते धेनुकू. तर ते सगळे विचलित झाले की आपल्या वनामध्ये कोणाची ताकद झाली आहे, इथं पक्षीसुद्धा जात नाही, तर प्राणी पशुपक्षी फिरकत नाही. आज कोण हे हिंमत केली की माझ्या वनामध्ये माझ्या साम्राज्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला आहे. आणि मग जसं धेनुकासूर आवाज ऐकतो तो जोरात जोरात धावत येतो. भगवंत बलरामजी श्रीदामा सुदामा मधुमंगल तो कृष्ण ते घाबरून जातात, पण कृष्ण बलराम अजिबात घाबरत नाही. आणि न घाबरल्यामुळे हे सगळे जे गाढवं असतात धेनुकासूर धावत 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 भगवंताकडे येतात आणि एकदम रिपीट उलटं करतात आणि भगवंताला लात मारतात. लात मारल्यानंतर भगवंत कमीत कमी 2 धनुष्य मागं सरकतात. आता 2 धनुष्य मागं सरकल्यानंतर पुन्हा धेनुकासूर वाटलं की मी एवढी जोरात लात मारली, एवढ्या लातेमध्ये तर साधारण जीवात मृत्यू पावतो, याला तर काहीच फरक पडला नाही. पुन्हा पळत पळत जातो, पुन्हा रिटर्न लात मारतो. तर बलरामजी काय करतात, त्याच्या पायाला धरतात आणि पायाला धरल्यानंतर एक झटक्यातच लांब फेकून देतात. किती? 1 योजन म्हणतात. 1 योजन फेकल्यानंतर ते थोडासा बेशुद्ध होतो झाडावर पडल्यानंतर. जसं झाडावरून फेकल्या गेलं तर सगळे तालवृक्षाचे जेवढे फळं येते ते टपाटपा नाही का ते वृंदावनच्या भूमीवर पडले, तालवनामध्ये पडले. आणि पडल्यानंतर तो पुन्हा धेनुकासूर रिटर्न येतो जोरात, एकदम क्रोधाने त्वेषानं नाही का जोरात रिटर्न येतो आणि पुन्हा बलरामजीला लात मारतो. तर भगवंत काय करतात, त्याला गर 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 फिरवताना एका झटक्यातच त्याचं वध करून टाकतात. वध करून टाकल्यानंतर कृष्ण बलराम बाकीचे जे काही गाढव होते त्यांना पकडून मारू लागले. तर सगळ्या गोपसखांना वाटलं की तुम्ही सगळे असुर तुम्ही दोघंच मारता, आम्हाला काही चान्स आहे का नाही, काय तुम्ही एकट्यानंच घ्यायचं.
तर भगवंतानं पाहिलं गोपसखांचा मूड, तर ते पहिले म्हणले तुम्ही तर घाबरून पळतात आणि आता काय मारणार. ते म्हणले आम्हाला चान्स तर दे. भगवंत म्हणले करा ट्राय. आणि मग मधुमंगल, श्रीदामा, सुदामा जे जे काही गाढवं, कधी ते गाढवाला पाहून पळणारे होते, भगवान त्याच्या कृपेनं नाही का प्रत्येक गाढवाचा पाय धरायचे आणि प्रत्येकाला आपटून मारायचे. तो मधुमंगल तो कृष्ण वाटायचा आपल्यात एवढी ताकद आलेली, एवढी ताकद आलेली. हां, तर अशा सुंदर सुंदर लीला करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. तर गोपाल हे काय आहे, त्याच्यामध्ये श्रीदामा नाम गोपाल राम केशव सखा. तर हे सगळे जिनं बघितल्यानंतर हे बघा एक एक जण नाही का अशा स्टायलिशमध्ये गाढवांचा वध करतात. मागच्या फोटोमध्ये कृष्णाचा अंधार असला असता तर लय सुंदर दिसले असते फोटो, पण आता उजेड असल्यामुळं थोडं. आणि मग केल्यानंतर तिथं म्हणतात की ह्या जो कोणी ह्या लिलेचं कोणी कीर्तीचं श्रवण करतो, कीर्तन करतो, तर त्याच्या जीवनामध्ये पुण्यकारक त्याचं जीवन होतं. आणि अशा भक्ताला ब्रजभूमीचा नाही का वास भेटतो. ह्या कथेचं महात्मा. आणि साक्षात भगवान ब्रजभूमीचं वास ज्याला भेटतो तो साक्षात भगवंताची नाही का वास भेटल्यासारखं आहे. आणि स्तुती करून नका सगळे गोप सखा आहेत ना घरी निघतात. निघत असताना रस्त्यामध्ये सगळ्या ज्या गोपी असायच्या त्यांच्या समन्वयाच्या, त्या दिवसभर सकाळी जसे कृष्ण गेले तशा घरात कामं न करता त्यांचं सगळं चित्त कुठं असायचं, वृंदावनमध्ये आपलं गोपसखांच्या सोबत असायचं कृष्णाच्या प्रती. ते कृष्ण आज काय करीत असतील, काय खेळत असेल. आम्ही किती दुर्दैवी आहेत की कृष्णाचा आम्हाला संघ भेटत नाही. आणि हे गोपसखा किती भाग्यशाली आहेत की त्यांना भगवंताचा संघ भेटतोय. आणि अशा आतुर याच्यामध्ये पूर्ण स्वतःला नाही का सजून धजून नाही का त्या भगवंताची वाट बघत असतात. आणि चित्त म्हणजे शारीरिक क्रिया घरामध्ये राहतात, शारीरिक क्रिया करत असतात, पण मनामध्ये कुठं होत्या त्या भगवंताच्या सोबत होत्या. तसं आपल्याला काय शिकायचं आहे की आपण बी ग्रह कार्य करीत असताना आपण सुद्धा भगवंताचं चित्त ठेवू शकतो. आणि मी त्यासाठी उदाहरण काय दिलं होतं, जशी एखादी आई कुकिंग करते पण सगळं लक्ष जर तिच्या बाळावर असतं, हॉलमध्ये खेळतो का, जिन्यावर चढत नसेल, इकडं जात नसेल, त्याच प्रकारे जर भगवंताच्या प्रती, कारण की आईचं प्रेम त्या बाळाच्या प्रती असते, आसक्ती असल्यामुळे ती त्याचं काय करते, चिंतन मनन करते. तसंच आपलं भगवंताच्या प्रती आसक्ती असेल, प्रेम असेल, तर तुम्ही कोणतेही कार्य करीत असताना सुद्धा तुम्ही भगवंताचं स्मरण करू शकता, तुम्हाला वेगळं करण्याची गरज नाही. आणि मग अशा सुंदर सुंदर लीला करीत असताना भगवंत दुसऱ्या दिवशी पुन्हा 2-3 दिवस झाले आणि झाल्यानंतर सगळ्या गोपसखांना घेऊन नदीच्या डोहाजवळ गेले. यमुनेच्या डोहाजवळ गेल्यानंतर तिथे गोपसखांना तहान लागली. तहान लागल्यानंतर पाण्याचं शोधत घ्यायचं, तर तिथे त्या काल्या डोहामध्ये जे यमुनाचा डोह आहे त्याच्यामध्ये एक विषारी सर्प, कालिया नावाचा सर्प राहायचा. तिथे जेवढे काही त्याच्या वरतून जायचे पशुपक्षी मरून पडायचे. आणि त्याच्या डोहाच्या बाजूला आज बी जे काही झाडं झुडपं आहेत ते जळून भस्मसात व्हायचे. तर सगळे गोपसखा गेले भगवंताकडे, म्हणे भगवंता इथे एक विषारी सर्प राहतो आणि त्या विषारी सर्पामुळे नाही का आम्हाला पाणी प्यायला भेटत नाही, आमच्या बछड्यांना आमच्या गायींनासुद्धा पाणी प्यायला भेटत नाही, तुम्ही काहीतरी एक योजना करा. आणि त्या दिवशी नेमकं बलरामजी सोबत नसतात, बलरामजी घरी थांबलेले असतात. यशोदा रोहिणी माताने थांबवून घेतल्या, कृष्णच येतात सगळं गोपसखांसोबत. आणि मग भगवंत बघतात की काय करतात, आपल्या कंबरेला नाही का वेणू, म्हणजे वेणू असते त्या दिवशी, बासुरी नसते. बासुरीमध्ये 3 प्रकार आहे, पावा, बासुरी आणि वेणू. ती आपल्या कंबरेला बांधतात. आणि कंबरेला बांधल्यानंतर एक कदंबवृक्ष आहे, त्या कदंबवृक्षांच्या आज बी तुम्ही वृंदावनला गेले का कोणी, कदंबवृक्षाच्या काल्या डोह तिथं आहे. ते म्हणजे आज 5000 वर्षापासून त्याला त्या वृक्षाला अमृत झाड म्हटलं संजीवन, कारण भगवंत त्या झाडावर चढलेले होते. कारण का तर त्याचे काय अमृताचे थेंब त्या झाड, आणि भगवंताचे तिथे स्पर्श होतो तो अमृतच होते. तर भगवंत त्या कदंबवृक्ष झाडावर चढले आणि काल्या डोहामध्ये उडी मारली. जशी काल्या डोहामध्ये उडी मारल्यानंतर त्या काल्या जे काही आपलं यमुनाचा डोह होता ते सगळं पाणी काय झालं, मोठ्या मोठ्या लाटा निर्माण झालं आणि सगळं पाणी बाहेर आलं. तर जो कालिया होता तो झोपलेला होता आणि तो उठल्यानंतर बघतो की माझ्या डोहामध्ये कोण प्रवेश केलेला आहे. अतिशय विचलित होतो आणि क्रोधिष्ट होतो, कारण सर्पामध्ये आधीच ईर्ष्या दोष, त्याला जर तुम्ही दूध जरी पाजलं तर तरी तुम्हाला तो दंश करतो, त्याचा स्वभाव तसा आहे. हां हां पाणी भजन म्हणायचं. हां चला, हरे कृष्ण, माताजी भजन म्हणता, या ना इथं माईक. हां, हरे कृष्ण हरे कृष्ण. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना, यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला
गेला यमुना तीळी यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोही बुडाला ना. गोपाल कृष्ण भगवान की जय. माता जे मी पुढच्या वेळेस भजन मंडळी येईन, घरामध्ये आपण मस्त भजन करू सगळे, चालेल ना? अरे बोल. कधी भजन करताना घाबरायचं नाही, तुम्ही घाबरले आज. टेन्शन नाही घ्यायचं. हां. हरे कृष्ण. तर भगवंताने जेव्हा काल्या डोहामध्ये उडी मारली, तर मारल्याबरोबर त्या काल्या एकदम चवतळून उठला आणि चवतळून उठल्यानंतर तिथलं वातावरण क्रोधिष्ट झालं कालियाचं. त्यानं बघितलं की छोटासा सुंदर बालक आणि त्याचं रूप पाहून कालिया थोडा आकर्षित झाला की किती सुंदर निळवर्णीय बालक आहे, पण हे बालक किती काय करतंय. त्याच्या पहिले त्याचं आकर्षण झालं, काय करतं, आणि तो डायरेक्ट दंश करायला जातो भगवंताला. जसं भगवंताला दंश करतात तर भगवंत काय करतात, त्या दंशातून स्वतःला वाचवतात. कालियाचे किती फणं असतात? 1000 फणं असतात, इथं पिक्चरमध्ये दिसत असेल. आणि भगवंत गेल्यानंतर पुन्हा कालिया काय करतो, त्यांना आवळून पकडतो आपल्या वेटोळ्यामध्ये. वेटोळ्यामध्ये पकडा गेल्यानंतर, जसं मी एकदा प्रवचन करता करता वेटोळ्या आणि वाटोळ्यातला फरक विचारला मुलांना, तर कोणाला सांगता नाही. वेटोळ्या आणि वाटोळ्यातला फरक काय सांगा बरं? नाही, वाटोळं म्हणजे सत्यनाश आणि वेटोळं म्हणजे सापाचा वेट. हा. आजकाल मुलांना वेटोळं आणि वाटोळं म्हणलं ते मध्ये एकच काय प्रभूजी काय सांगता माहीत नाही. तर वेटोळं त्याने नाही का भगवंताला काय केलं, बांधलं. जसं बांधलं तर इथे ब्रजवासी जे गोपसखा होते काल्या आपल्या यमुना डोहाच्या बाजूला बघत होते, तर ते घाबरून गेले. तर काही जणांनी घरी यशोदा रोहिणीला सांगितलं की आज कृष्णाने काल्या डोहामध्ये उडी मारलेली आहे आणि तिथे काल्यासोबत तो खेळतोय. तर नंद बाबा, रोहिणी, यशोदा सगळे ब्रजवासी आपले नाही का, जसे एखाद्या गायीचं वासुर आल्यानंतर गाय जशी विचलित होते तशी यशोदा माई विचलित झाली. आणि विचलित झाल्यानंतर धावत धावत ते डोहाजवळ येते आणि डोहाजवळ येऊन बघते की कृष्ण पाण्यामध्ये काल्याच्या याच्यामध्ये वेखळामध्ये बांधलेला आहे. ती प्रार्थना करते, बेशुद्ध होते आणि पाण्यामध्ये उडी मारण्याचं जाते. तर सगळं गोपसखा नाही का, गोपसखी असतात त्या धरून ठेवतात की तुम्ही घाबरू नका. नंदबाबा पण प्रयत्न करतात, मी पाण्यात आता उडी मारतो, माझ्या जगण्याचा अर्थ नाही. तर बलरामजी हास्य करीत असतात, हसतात की जो किती भाग्य याचं ह्या काल्याचं की जे अनंतेश असताना माझ्यामध्ये भगवंतानं असं कधी मला आलिंगन नाही दिलं, पण ह्या काल्यानं कोणतं असं भक्ती केले की त्याला आलिंगन भेटते. आणि मग करीत असताना बराच खेळ चालला भगवंताचा काल्यासोबत. तो भगवंताला फणं मारायचा, भगवंत त्याला सटकायचे, पुन्हा निघायचे, पुन्हा 2-4 भगवंत फटके द्यायचे. आणि खूप वेळ झाल्यानंतर त्यालाच असताना पुन्हा काल्यानं काय केलं, भगवंताला पुन्हा आवळून धरलं होतं. आवळून धरल्यानंतर भगवंत थोडेसे गंभीर झाले. गंभीर झाल्यानंतर आता सगळ्यांना वाटलं की ते भगवंत आता मूर्ती पावणार. पण भगवंत काय करत होते, वीर्यरसाचं आस्वादन करीत होते. वीर्यरसाचं आस्वादन करीत असताना भगवंतानं पाहिलं की आता जास्त खेळण्याचा अर्थ नाही. तर भगवंत काय करतात, त्या याच्यावर चढतात, फणावर चढतात. आणि फणावर चढल्यानंतर भगवंत नृत्य करतात. नृत्य करीत असताना जर पाहिलं गेलं नृत्य, तर सर्प हा एकदम सटकणारा प्राणी आणि सगळ्या डान्स करण्यामध्ये त्यांना नटराज म्हटलं आहे, नटवेश्वर. मग शिवजी तर तांडव नृत्य करतात, पण भगवंताने सर्पावर डान्स केला. आणि डान्स करीत असताना, नृत्य करीत असताना भगवंत बासुरी वाजू लागले. आणि एक फणा वरती यायचा, ईर्ष्या दोषाने वरती यायचा, ईर्ष्या दोषाने वरती यायचा फणा. तर भगवंत काय करायचे, ते ईर्ष्या दोषाने भगवंत आपल्या पायानं नाही का त्याला पुन्हा दाबायचे. दुसरा यायचा तर भगवंत काय करायचे, आणखीन फण्यानं काय करायचे, पुन्हा आणखीन दाबायचं. जेवढे जेवढे फणं वरती करायचे अनर्थाचे,
तेवढं भगवंत आपल्या चरण कमलाने त्या फण्याला दाबायचे. आचार्य वर्णन करतात. तसंच ज्या प्रकारे भगवान रामचंद्र रावणाचे मस्तक छाटीत होते, एक एक मस्तक छाटायचे आणि एक एक मस्तक यायचे. तर ते प्रश्न विचारलेला आहे की भगवंत एकदाच का त्यांचा वध नाही केला, प्रत्येक मस्तक काय छाटीत गेले. तर भगवंताला वाटायचं की एक तरी मस्तक माझी शरणागत येईन आणि म्हणेन हे कृष्णा, हे रामचंद्रा, मी चुका केल्या, मला माफ करा. म्हणून भगवंत दरवेळेस एक तरी हे मस्तक छाटला, दुसरं मस्तक तरी येईन शरणागत. म्हणून भगवान रामचंद्र एक एक मस्तक छाटायचे. त्याच प्रकारे भगवान कृष्ण इथे एक एका मस्तकावर का पाय ठेवायचे. कदाचित प्रत्येक फणा नाही का ईर्ष्या दोषानं वरती येतो, पण एखादा फणा तरी मला शरणागत येईल. आणि त्या पाय चरण कमलाचा स्पर्श झाल्यानंतर कदाचित हा नाही का मला शरणागत होईल. म्हणून भगवंत ह्या पावलावरून त्या फण्यावरून त्या फण्यावरून त्या फण्यावर नृत्य करायचे. आणि सगळ्या गोपसखांना पाहिले की कृष्ण वरती जाऊन डान्स करतायत, नृत्य करतायत. आणि नृत्य करीत असताना भगवंत बासुरी वाजवतात. आणि हे नृत्य करीत असताना सगळे गोप आनंदित होतात आणि ते पण नृत्य करायला लागतात. यशोदामाई जे बेशुद्ध अवस्थेत पडलेली होते ती पण जागृत होती आणि ती कृष्णाकडे बघती. माझा कृष्ण किती सुंदर दिसतो, फण्यावर नाचतोय. तिला आनंदाचा नाही का पारावर राहत नाही. आणि ती भगवान हरीला हे करते की हरी, तुझ्या कृपेमुळं मी जे काही दान धर्म केले, ब्राह्मणाच्या कृपेनं जे दान धर्म केले, जी मी तपस्या केली, यज्ञ केले, त्याचं फळ माझा कृष्ण आज वाचलेला आहे. हे श्री हरी, असंच माझ्या कृष्णाचं रक्षण कर. पण तिचा योग मायाचा प्रभाव असल्यामुळे तिला हे कळत नाही की साक्षात जे भगवान श्रीकृष्ण आहे ते तिचे हरी येतं. कारण भगवंत आपल्या लीलाचं आस्वादन करीत असताना असा बराच वेळ झाल्यानंतर जेव्हा कालियानं बघितलं की हा कोणी साधारण व्यक्ती नाही आहे, तर करीत असताना त्याची शक्ती क्षीण होते. आणि क्षीण झाल्यानंतर तो भगवंताला शरणागत होतो की भगवंत, आता माझी जेवढी ताकद होते आता क्षीण झालेले, मी तुम्हाला शरणागत होतो. तुम्ही साक्षात पूर्ण पुरुषोत्तम असावं. या जगामध्ये दुसरी कोणती व्यक्ती नाही की जे माझं दमन करू शकेल, तुम्हीच आहात ते. आणि त्यावेळेस पत्न्या खूप सुंदर प्रार्थना करतात की भगवंता, हे आमच्या पतीनं भगवंताने का बरं कालियाला मुक्त केलं. त्याचं कारण लिहितात आचार्य की ज्या कालियाच्या ज्या पत्न्या होत्या त्या भगवंताच्या महान भक्त होत्या. जर मी कालियाचा वध केला तर ह्या पत्न्यांचं काय व्हायचं. म्हणून भगवंताने त्याला जीवनदान दिलं. आणि जीवनदान दिल्यानंतर नागपत्न्या भगवंताला प्रार्थना करू लागल्या. काय करू लागल्या की न्यायम ही दंडम कृत किलबिषे, की तुम्ही जो दंड दिला त्या दंड नसून तुमची कृपा आणि आशीर्वाद आहे. कारण की तुम्ही असं कोणाला दंड देत नाही. ज्याप्रमाणे एक माता मुलगा चुकला त्याला दंड देते का, त्या मातेचं त्या मुलाच्या प्रती प्रेम असतं त्यामुळे ते दंड देते. त्याच प्रकारे भगवंता, आमच्या पतीला तुम्ही दंड देण्याचं एकमेव कारण असं आहे की तुमची प्रेम आहे, तुम्ही त्यांना आपलं समजलं म्हणून त्याची कृपा प्रदान करतायत. आणि त्याबरोबर ते आणखी म्हणतात खलनिग्रह आहे, तुम्ही केवळ दुष्टांचा नाश करण्यासाठी, खलांचं दमन करण्यासाठी येत आहेत. अशा वेळेस ते म्हणतात की हे भगवंता, त्यांना असं कोणतं पुण्य केलेलं आहे की त्याच्या फणावर तुम्ही नृत्य केलं, त्याचा तुमचं प्रत्येक पदकमल, तुमचे चरण कमल त्या फणावर नाही का नृत्य केलं. आम्हाला ते भाग्य लाभलं नाही. पण भगवंता, अशीच कृपा आम्हाला दे आणि अनुग्रह कर. अनुग्रह केल्यानंतर कृतम भवय, तर त्यामुळे त्या दंडामुळे आमचे हृदयातले जे कल्मश आहेत ते सगळे नष्ट होऊन नाही का आम्हाला हे कर. त्यानंतर ती आणखी सुंदर प्रार्थना करते की भगवंत, आम्हाला काय नको, नहम नाक पृष्ठम ना सौरभम न परमेष्टम रसादितम नो योग सिद्धिम पुनर्भवम वाचंती यत पजरम परपन्नम. भगवंत म्हणतात की मला नाही का सौरभम राज्य नकोय, या जगाचं इंद्रपद पण नको, ब्रह्मपद नको, पृथ्वीचं राज्य पण नको, योग सिद्धी पण नकोय, मला मोक्ष पण नकोय. मग भगवंत म्हणतात काय पाहिजे तुला. पत्न्यानो काय पाहिजे, यत पदम रजन, तुमच्या चरण कमलाची रज पाहिजे मला. कारण ह्या जगातलं जे काही घेतले जात आहे ते सगळे शरीराबरोबर इथंच राहणार आहे. पण भगवंता, तुझ्या चरण कमलाची जी रज आहे ती माझ्या कायमस्वरूपी माझ्या ह्याच्यात राहिलं तर माझ्या जीवनाचा उद्धार होऊ शकेल. ते रज तुम्ही काय करा, मला प्रदान करा. आणि केल्यानंतर नमो कृष्णाय रामाय वासुदेव सुताय प्रद्युम्न अनुरुदाय सात्वतय पते नमा. तुम्ही वासुदेवाचे पुत्र भगवान श्रीकृष्ण आहात, तसे प्रद्युम्न भगवान अनिरुद्ध आणि हे बलरामजी, तुम्ही सगळ्या वैष्णवांना आम्ही काय करतो, नमन करतो. आणि नमन केल्यानंतर पुढे त्या ज्या पत्न्या असतात आणखीन सुंदर सुंदर करतात. हे कृष्ण कृष्ण महाभागा राम विक्रम येशम घोरतम, की हे तुम्ही महाविक्रम आहात, तुमची काय गुणगान करावं तेवढं कमी आहे.
आणि अशा प्रार्थना केल्यानंतर भगवंता तुमच्या कृपा अशी नेहमी आमच्याजवळ राहू दे. आणि प्रार्थना केल्यानंतर भगवंत म्हटले, हे कालिया, आता हा ढो सोडून जा आणि तू समुद्रामध्ये निवास कर. तर मेन आचार्य म्हणतात की आज कालियानं का जो फिजी देश आहे, त्या फिजी देशाचा जो समुद्र आहे तिथे कालिया आणि त्याच्या पत्नी निवास करतात. जे भगवंताचे शुद्ध भक्त असतात त्यांना दर्शन होते. जे पापी दुराचारी असा भौतिक भोगामध्ये असते त्यांना भगवंताचं दर्शन नाही होऊ शकत. तर हे केल्यानंतर असं भगवंतानं सुंदर केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा लीला केल्यानंतर एक दिवस जो भांडीर वन आहे, आज बी भांडीर वन आहे, त्या भांडीर वनाच्या ठिकाणी सगळे गोप सखा एकत्र जमा झाले. भगवंत काय करायचे, एक दिवस तालवनला जायचे, एक दिवस महावनला जायचे, एक दिवस खादीरवनला जायचे. तर आज भगवंत भांडीर वनच्या ठिकाणी गेले. भांडीर वन हे वृंदावनपासून 15 किलोमीटर लांब आहे. आता तुम्ही कधी वृंदावनला गेला असाल तर गोवर्धन पर्वत 27 किलोमीटर लांब आहे, यमुना नदी 3-4 किलोमीटर लांब आहे, त्याच्यानंतर रावळ बारसाना हे 20 किलोमीटर लांब आहे. भगवंत रोज रोज कसं काय एवढं लांब जात असेल, हा प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. तर त्याचं वर्णन आचार्य वर्णन करतात की वृंदावन जे धाम आहे ते एका कमळाप्रमाणे आहे. आणि कमळामध्ये असल्यानंतर जेव्हा भगवंत वैकुंठ धामात गोलोक वृंदावनमध्ये जातात ते कमळ काय जाते, विखुरल्या जाते. पण जेव्हा भगवंत अवतरित होता त्या कमळामध्ये तर भगवंताचे जे लीला करण्याचे स्थान आहे ते सगळे जवळ येतात. म्हणून आपण भौतिक जगामध्ये कमळ काय झाले, विखर आहे. म्हणून भौतिक वृंदावन जर पाहायचं असेल तुम्हाला तर तिथे प्रेम अंजना चुरिता भक्ती बिलोचन, प्रेमाचे अंजन असेल तुमच्या डोळ्यात तरच भगवंताच्या धामाचं दर्शन करता येते, त्यांचं दर्शन करतात. आज बी जे वैराग्यशाली आहेत, भगवंताचे निष्पीन भक्त आहेत, त्यांना भगवंताचं दर्शन होते. काय प्रेम अंजना चुरित भक्तिलोचन, प्रेमाचं अंजन पाहिजे आपल्याला भगवंताच्या प्रती पाहायचं असेल, त्या प्रेमाच्या अंजनामुळे आपण पाहू शकतो. तर अशा भांडीरवनामध्ये एक दिवस सगळे गोप सखा खेळू लागले. तर तो कृष्ण होता, श्रीदामा, मधुमंगल, सुबल, हे असे सगळेच गोप सखा खेळायचा. भगवंत म्हटले गायी तर चारतात, आता आपण काय करू, एक खेळ खेळूया. काय खेळूया की कबड्डी खेळ खेळूया. कधी रस्सी खेच खेळायचे, कधी सूर पारंब्या खेळायचे, कधी विट्टी दांडू खेळायचे, कधी चेंडू फळी खेळायचे. आजचे चेंडू फळी आता इथं आश्चर्य करतात, भागवतामध्ये कुठं मेन्शन नाही या गोष्टीचं. पण सूर पारंब्याचं वर्णन आहे, विट्टी दांडूचं वर्णन आहे. आजकाल नवीन मुलाला विट्टी दांडून गोट्या पण माहीत नाही, सूर पारंबे पण माहीत नाही, कारण झाडावर ते अंग आहे. भगवंत कुस्ती खेळायची आणि कधी रस्सी खेच खेळायचे. तर एक दिवस भगवंताने कबड्डीचा खेळ ठरवला होता. आणि कबड्डीच्या खेळामध्ये असं ठरलं की जी पार्टी हरेल त्या पार्टीला काय करायचं, जे जिंकलेले आहेत म्हणजे जे जिंकलेले आहेत त्या हरलेल्या पार्टीनं काय करायचं, पाठी घेऊन नाही का तिथपर्यंत पोहोचून जायचे. आणि मग खेळाचे 2 पार्टी ठरल्यानंतर तिथे प्रलंबासूर एका बालकाच्या रूपामध्ये येतो. आणि तो भगवंताच्या याच्यामध्ये केल्यानंतर कृष्ण बाळाला कळतंय की हा जो बालक आहे कोणी साधारण नाही आहे, हा असुर आहे. आणि बालकाच्या रूपामध्ये आल्यामध्ये ठीक आहे, हरकत नाही, आपल्यासोबत आलाय, याला घेऊया खेळलाय. आणि तो नेमका कृष्णाच्या पार्टीमध्ये होता आणि सगळे बाकी जे मधुमंगल तो कृष्ण होते. अशा पार्टी डिवाइड केल्यानंतर खेळ झाला. आणि खेळ चालत असताना बराच खेळ झाल्यानंतर कृष्णाची पार्टी हारली. आणि कृष्णाची पार्टी आपले बलरामजीची पार्टी कृष्णाची पार्टी हारल्यानंतर जिंकल्यानंतर आता बलरामच्या पार्टीमध्ये जेवढे कोणी होते जिंकलेले त्यांना काय कुठे घेऊन जायचं होतं, दुसरीकडे घेऊन जायचं. तर मग मधुमंगलनं कृष्णाला घेतलं. आणि वेगवेगळ्या भक्तांनी वेगवेगळ्या भक्ताला धारण केलं. पण बलरामजीला प्रलंबासुरानं धारण केलं. आणि प्रलंबासुरला कुठे घेऊन गेला, वनाच्या एक साईडला घेऊन जाता. पण जसं जसं तो जात होता तसं नाही का त्याचं विकराळ रूप नाही का वाढत होतं. आणि त्याचं वर्णन करता सुखदेव गोस्वामी, त्याने लाल केस नाही का असे वाढवलेले होते. आजकाल ते दिसतात ना, लाल कोंबड्यासारखे केस वाढवतात, कपडे एकदम तुरा. त्यावेळेस वाटत आहे प्रलंबासुरच आलेला आहे, एकदम काळा एकदम असं आफ्रिकन जंगलातून आलेले, केस लाल झाले, दाढी लाल, सगळं तसं प्रलंबासुराचं वर्णन केलेलं आहे. आणि मग दुसरं कानात त्याची बाळी, त्याचं पुन्हा इथं डोळ्याजवळ पुन्हा आणखीन काही केलेलं. सुखदेव गोस्वामी डिटेल्स वर्णन करता ह्या गोष्टीचं. आणि मग तिथे केल्यानंतर बलरामजी बघतात की अरे हा बालक जो वाढतं त्याचा आपलं आविर्भाव रूप वाढवतात. कारण बलरामजी स्वतः पण आपलं वजन वाढवत राहतात. आणि वजन वाढत असताना हा जो प्रलंबासूर आहे तो विचलित होतो, घाबरून जातो.
पण त्याबरोबर काय बलरामजी घाबरतात. काय घाबरतात? अरे कृष्णाला काही होणार नाही अशामुळं भीती पहिल्यांदा असं वर्णन त्या सुखदेव गोस्वामी वर्णन करतात की थोडीशी त्यांच्या मनात भीती वाटली. आणि मग जसं गेल्यानंतर प्रल्हांबोसवरून पाहिलं की मोठा विड्डू होत आहे, तर बलरामजी काय करतात, मुष्टिकामध्ये प्रल्हांबोसराचा वध करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि असा खेळ खेळल्यानंतर सगळे गोप सखा येतात, बघतात की अरे बलरामजीला काही झालं तर नाही. आणि झाल्यानंतर पुन्हा यमुनाचं स्नान करतात. आणि स्नान केल्यानंतर पुन्हा शिदोरी खायला सुरुवात करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं हे प्रल्हांबोर अज्ञानाचं प्रतीक आहे. आणि जर ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याला प्रामाणिक गुरुचा आश्रय घेतला तर ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. त्यानंतर भगवंत एक दिवस अशा सुंदर झाल्यानंतर त्या वृंदावनच्या वनामध्ये आग लागते, त्याला दावग्नी मानतात. आणि सगळे गायी वासरं बछडे जे असतात ते घाबरून जाताना, घाबरून गेल्यानंतर भगवंताकडे येतात. भगवंता, वनामध्ये आग लागलेली आहे आणि आता तू काय कर, आमचं रक्षण कर. आणि मग सगळे गोप सखा वासरं भगवंताजवळ आल्यानंतर काय म्हणतात, कृष्ण कृष्ण महावीर राममोघ विक्रम दावाग्नी दह्यमानाना प्रपन्ना मुरहर्तिम. आता मी तुला शरण आलो. कृष्ण कृष्ण महावीर, तुम्ही महावीर आहेत. राममोघ विक्रम, कृष्ण बलराम तुम्ही विक्रम आहेत. दावाग्नी दह्यमानन, त्या अग्नीमुळे आमचं काय शरीर काय होतं आहे, त्रस्त करतं आम्हाला. आम्ही शरण आलो, आता तुम्ही आम्हाला वाचवा. आणि त्याच अग्नी लागल्यानंतर भगवंत म्हणतात एक काम करा, जमिनीवर सगळेजण झोपून घ्या, डोळे बंद करा. आणि डोळे बंद केल्यानंतर भगवंत काय करतात, दावाग्नी पान करतात. आणि दावाग्नी पान केल्यानंतर बघा किती ट्रस्ट आहे भगवंताच्या प्रती. आपण काय केलं असतं, एका डोळ्यात उघडून बघितलं असतं भगवंत काय करतात. कारण आपल्यामध्ये नेहमी डाऊट मेंटॅलिटीनं घेऊन चालतात ना. स्पिरिच्युअल लाईफमध्ये जे डाऊटर राहतात ना, ते कधी स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करू शकत नाही. म्हणून स्पिरिच्युअल प्रॅक्टिस करायचं असेल तर फिलॉसॉफी अंडरस्टँड करणं खूप महत्त्वाचं आहे. सेंटिमेंटल कधी कोणत्या गोष्टी करू नका, भावनिक करू नका, त्याला फिलॉसॉफिकल बॅकग्राऊंड किंवा बेस समजून घ्या. तर अशा वेळेस भगवंताला शरणागत झाल्यानंतर ते भगवंतांचं जर रक्षण केलं. तसं तिथं आचार्य म्हणतात की जर आपल्या संसारूपे संसार दावा नडिली लोका त्राणाय कारुण्य घनाघरात, संसारामध्ये आग लागलेली आहे, आपल्या त्रस्त आहेत आपल्या प्रॉब्लेममुळे. आपले कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत, मेंटल लेवलला, फिजिकल लेवलला, सो मेनी प्रॉब्लेम्स चालले आहे. आपण होरपळत होतो, आपल्याला सुख कमी भेटतं, मग दुःखच जास्त भेटतात लाईफमध्ये. नेहमी चिंताग्रस्त असतो आपण आणि भय राहत आहे. चिंता आणि भय, चिंता आणि भय. एक तर भूतकाळात झालेला नाही का शोक करणं, फ्युचरचा नाही का आपण विचार करणे की काय होईल फ्युचरमध्ये, जे गेले त्याचे शोक करणं. वर्तमान काळात कधीच आपण जगत नाहीत, म्हणून आपला भूतकाळ पण वेस्ट जातो आणि भविष्य पण जात आहे. वर्तमान काळात जगलं पाहिजे माणसानं. जर फ्युचरमध्ये चांगलं रिझल्ट आणायचा असेल तर वर्तमान काळामध्ये तसे सीड्स लावा, तशी इन्व्हेस्टमेंट करा गोष्टीची, तर तो फ्युचरमध्ये तसे तुम्हाला चांगले रिझल्ट भेटेल. म्हणून भूतकाळ गेल्याबद्दल त्याचा शोक करू नका आणि फ्युचरचे विचार करू नका. वर्तमान काळात जगा. जे पॉसिबल आहे, जे सिच्युएशन आलं आहे त्याला फेस करा. भगवंत तुम्हाला ताकद देते. आणि हे केल्यानंतर जेव्हा दावाग्नी झाला, उन्हाळ्याचे दिवस, शरद ऋतू येतात. शरद ऋतू आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंताचे जसे पाऊस पडल्यानंतर एक पर्वत, किती जरी पाऊस पडला, मुसळधार वादळ सुटलं तर विचलित होत नाही. त्याच प्रकारे जे शुद्ध भक्ताचे मन असतात, भगवंताच्या भक्तीमध्ये बिंब एकदम चिंबून ओले असतात, त्यांना भौतिक जगाचा कोणताही प्रभाव पडत नाही. हे शरद ऋतूचं वर्णन करतात. हे केल्यानंतर दुसरं म्हणतात की प्रत्येक व्यक्तीनं भौतिक जे संकट येतात त्याला भौतिक उपाय नाही. आमचे स्पिरिच्युअल मास्टर म्हणतात की मटेरियल प्रॉब्लेमला मटेरियल सोल्युशन नाही आहे. मटेरियल प्रॉब्लेमला मटेरियल सोल्युशन नाही, तर मटेरियल प्रॉब्लेमला स्पिरिच्युअल सोल्युशन आहे. ते स्पिरिच्युअल तुम्ही घेतलं पाहिजे. आणि मग जसं ते म्हणतात शरद ऋतूमध्ये जलसाठे खूप मोठे वाढत राहतात पाण्यामध्ये, पण त्याच्यामध्ये जो मासा असतो त्याला वाटतं की हाच मोठा सागर आहे, पण हळूहळू त्या पाण्याचा साठा काय होतं, कमी होत जातं आहे. त्याच प्रकारे आपल्या जीवनाचा नाही का एक शरद ऋतूसारखं पाणी आपल्या जीवनात येतं आहे आणि हळूहळू आपलं आयु कमी होतं आहे. पण त्याला हे कळत नाही. भौतिकवादी लोकांना वाटतं की हे सगळं जग सर्वस्व आहे, पण जग सर्वस्व नाही. हे जग नाही का अनिश्वर आहे. दुःखाला माशा तुम्ही आनंदापेक्षा दुःख जास्त भेटणार आहे, हे तुम्ही त्याला स्वीकारायचं, मान्य करा. असं झाल्यानंतर भगवंत पुढे वेणुगीत करतात. आणि वेणू घेतल्यानंतर भगवंत जसे वेणू वाजवतात, बासुरी वाजवतात, तर काही गोपसखी असतात, तर त्या काही गाईचं दूध काढत असतात. काही गोपसखी आपल्या मुलांना दूध पाजत असतात.
काही गोपसखी नाही का ज्या असतात स्वयंपाक करत असतात, काही पाणी भरत असतात, काही शेण काढीत असतात, काही ग्रह कार्याचे पतीची सेवा करतात, काही गोपी नाही का सासू सासऱ्यांची सेवा करीत असतात. सगळ्या गोपी कोणी सौंदर्याचं प्रसाधन नाही का स्वतःला सजवित होत्या, कोणी साडी घालीत होत्या, कोणी केस विसरत होत्या. सगळ्या गोपी वेगळ्या कार्यामध्ये गुंतलेल्या होत्या. जसं भगवंताने वेणू वाजवला, त्याच वेणू वाजल्यानंतर भगवंताने काय केलं, ते वेणू ऐकला आणि वेणू ऐकल्याबरोबर सगळ्या गोपी ज्या अवस्थेतून होत्या ते सगळं कार्य सोडलं आणि सोडल्यानंतर भगवंताकडे आल्या. आणि भगवंताकडे आल्यानंतर त्या भगवंत त्यांची परीक्षा पाहू लागले. म्हणतात की एक जी पतिव्रता स्त्री असते ती पतीला सोडून रात्री टायमाला येत नाही, तुम्ही कसं काय आल्या? तर गोपी म्हणली, भगवंता तुम्हीच ह्या जगामध्ये एकमेव काय आहेत, स्वामी आहेत, मालक आहेत. हे जे तथाकथित जे संसाराचे संबंध मांडलेले आहेत हे शाश्वत नाही आहेत, तुम्ही सगळे स्वामी आहेत. तर भगवंत म्हणतात नाही, एक ग्रह कार्य करीत असताना तुम्ही पतीची सेवा करणं हे माझी सेवा करण्यासारखं आहे. तर गोपी म्हणते, भगवंता तुम्ही बासरी वाजून आम्हाला बोलवलं आणि आता तुम्ही आमचा तिरस्कार का करतायत? तर भगवंत त्या भक्ताची परीक्षा घेत होते, गोपींची परीक्षा घेत होते. तर भक्तीच्या सर्वच अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही जाता तर भगवंत तुमच्या लाईफमध्ये काही पण चॅलेंजेस आणू शकतात. तर त्या चॅलेंजला कसं फेस करताना हे तुमच्यावर डिपेंड राहील. आणि मग गोपी नाही का तिथे केल्यानंतर भगवंतासोबत लीला करतात. आणि लीला केल्यानंतर हळूहळू त्या गोपी नाही का त्यांच्यासोबत लीला करत असताना काही गोपींना अभिमान झाला. अभिमान झाल्यानंतर भगवंतानं पाहिलं की माझ्या गोपींना कशाचा अभिमान झाला, कृष्ण माझ्यासोबत नृत्य करतायत. प्रत्येक गोपीला वाटायचं कृष्ण माझ्यासोबत नृत्य करतायत, माझ्यासोबत नृत्य कर. तो अभिमान झाल्यानंतर भगवंत अदृश्य झाले. आणि अदृश्य झाल्यानंतर तिथे पाहिलं गेलं तर भगवंताच्या सौंदर्याचं, त्या वीरभावाचं वर्णन करत की भगवंत किती सुंदर आहेत. त्यांचे घुंगराळे बाल आहेत, डोक्यावर मोरपंख आहे, त्याच्यानंतर वेणू धारण केलेले, पितांबर धारण केलं आहे, त्यांचं मणी नाही का मणी धारण केलेले. अशा सौंदर्याचं रूपाचं वर्णन केल्यानंतर गोपी नाही का विरहा भावामध्ये रडू लागल्या. हे कृष्ण कुठे तुम्ही, हे गोविंद, हे गोपाल. गोपी ह्या शब्दाचा अर्थ काय की जो भगवंत आपल्या इंद्रियांना पेतो त्याला गोपी असं म्हणतात. आणि मग अशा केल्यानंतर तिथं वेणुगीत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सगळ्या गोपींना वाटतं की कृष्ण माझे पती हो, म्हणून ह्या सगळ्या जणे कात्यायनीची उपासना करतात. आज बी वृंदावनमध्ये जातात, ज्यांना चांगला पती पाहिजे असेल कृष्णासारखा त्यांनी कात्यायनीचं वृत्ताचं सांगितलेले. आणि हे कात्यायनीचं वृत्त केल्यानंतर त्यावेळेस कात्यायनी महामाय महायोगी येदीश्वर नंदगोपसुताय देवी पती मग करून ते की मला काय करा, भगवान कृष्णासारखा पती भेटो म्हणून त्या वृत्त करायचे. आणि असं वृत्त झाल्यानंतर भगवंत जेव्हा प्रगट झाले तर प्रगट झाल्यानंतर एक दिवस गोपी नाही का एका तलावामध्ये स्नान करू लागले. नग्न अवस्थेमध्ये स्नान करीत असताना भगवंत काय करतात, त्यांचे वस्त्र चिरहरण नाही का घेऊन जातात, वस्त्र घेऊन जातात. आणि घेऊन गेल्यानंतर भगवंत लपून बसतात. सगळ्या गोपी बघतात पाण्याच्या बाजूला की आपले सगळे वस्त्र गायब झाले, कोणी नेले? तर त्यांना नेमकं भगवंताचे चरण कमल दिसतात. अरे सगळं कृत्य केलं कोणा? कृष्णानं केलेलं आहे. आता भौतिक जगामध्ये आपण असे दृश्य ऐकतोत ना, तर आपली भौतिक इंद्रिय असल्यामुळं विचलित होते, पण जे आध्यात्मिक स्वरूपावर असतं ना याच्यातून आपण मुक्त होतो. म्हणून भागवतम समजायचं असेल ना, तुम्हाला सगळं मटेरियल डिझायरमधून भौतिक इच्छातून तुम्ही मुक्त पाहिजे, तरच तुम्हाला भागवतम समजू शकते. कारण तुम्ही जर मटेरियल मेंटॅलिटीनं जर भागवतम श्रवण करताना तुम्हाला भागवतम कधीच कळणार नाही. आणि मग अशा प्रकारे त्या गोपीच्या प्रती बघितलं तर भगवंत म्हटले की तुम्हाला जर वस्त्र पाहिजे असेल तुम्ही नग्न अवस्थेमध्ये बाहेर या. आणि भगवंत त्यावेळेस नाही का किती वर्षाचे होते? 5-6 वर्षाचे होते. आणि गोपी पण लहान होत्या. तो म्हणले तुम्ही कात्यायनी व्रत केलं आणि तुम्हाला पती म्हणून भेटावा तर त्यावेळेस तुम्ही या. तर गोपी म्हणले कृष्णा एवढं आमची परीक्षा पाहू नकोस, आम्हाला सोड रे. भगवंत म्हणले नाही या. आणि मग गोपीनं पूर्ण शरणागत झाल्यानंतर आल्यानंतर भगवंतांनी वस्त्र दिलेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान गे.